यंदाचं वर्ष आनंदाचं आहे ना. 550 वर्ष आमचा राम राहुटीत होता. 22 जानेवारीला महालात गेला जगाचा बाप. हे वर्ष पूर्ण वर्ष आनंदाचं आहे. हे आनंदा वर्षातली रामकथा आहे. आम्हाला ज्यानं महालात ठेवलं तो स्वतः झोपड्यात होता. आता सन्मानाने 22 जानेवारीला राम महालात गेला. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे. रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. सन्माननीय दशरथजी इंगळे, त्यांची सर्व गावकरी मंडळी, सर्वांनी दिलेलं निमंत्रण आमचे परमस्नेही हरिभक्तिपरायण पूजनीय प्रकाशजी महाराज बोधले यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण, आमचे कुमार भाऊ देशमुख, लालासाहेब यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा आज लाभ झाला. या संबंधाने उपस्थित अण्णा महाराज, भरत बाबा, व्यासपीठावरचे सर्व बाबा, काही बाबा गेले वाटते, दोन टिकले अजून, एक मारवाडी बाबा, ठीक आहे, सुदाम पटेल, लालासाहेब गेले वाटते, असू द्या. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्व जाणते पारमार्थिक श्रोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केलं, त्यांना धन्यवाद. सुंदर मंडप, सुंदर. तिकडून महाद्वारात प्रवेश केला शेठजी की असं वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. एवढा सुंदर मंडप टाकला, काट कसर केली नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा ऐश्वर्य संपन्न हा सोहळा आहे. भागवा भागवी नाही, काट कासर नाही. सुंदर साऊंड, पण अशीच ठेव 7 दिवस, ना ते माझ्याशी गाठ आहे. हां ठीक. पवन, आज प्रथम दिवस. ज्या ग्रंथावर आपल्याला बोलायचं सेठजी, त्या ग्रंथाचं नाव आहे तुलसी रामायण. बरं का ठोंबरे पाटील, तुलसीदासजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. दुसरं नाव आहे रामचरितमानस. रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं. योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं आणि म्हणून या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. दुसरं एक कारण, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. याचं कारण आहे, मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं. मानस सरोवरामध्ये पाणी, इथं सिद्ध संताची वाणी. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरला, बुडण्याची भीती आहे, इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. यथार्थ नाव आहे रामचरितमानस. आता दशरथजी, उलट झालं. मी म्हटलं दशरथजींनी आमचं स्वागत केलं, मी राम आहे, ते दशरथ आहे. ठीक आहे, आता तसा योग आला त्याला मी तरी काय करू. ठीक, पण वनवासी याच्यामुळेच आहे हे लक्षात ठेवा. आणि मरावं लागलं ते रामाच्याच वियोगानं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे,
हे अतिप्रेमाचं बोलणं आहे. सुंदर नियोजन केलं. बस आत्तापर्यंत जेवढे नियोजन झाले बस अशाच प्रकारचे झाले. कुठे काटकसर नाही. तिकडे आमचे सुदाम पाटील, कुठे बोराळी शास्त्री तिथे, इकडे लालासाहेबांनी 2-3 वेळा कथा केले, पण ऐश्वर्य संपन्न, काटकसर नाही, भागवा भागवी नाही, आनंद आहे. हा आपणाला 7 दिवस आनंद लुटायचा शेठजी. आता काही कारण सांगाल. गणपती तिथे अरे का हा तेच म्हणतो. सगळे रामचरित्र, रामकथा, रामायण सर्वांना माहिती आहे. एक होता दशरथ, त्याला होते 4 पोरं. थोरला गेला वनवासात, सोबत पत्नी सीता गेली. भाऊ लक्ष्मण गेला, सीता चोरली, रावणानं मारला, रावण वापस आला, राम बसला राज्यावर. त्याला काय 15 सेकंद मधली कथा आहे. का चालली हा प्रश्न तेव्हा तुलसीजींना विचारला. कितने सालों से आप लोगों को राम कथा सुना रहे, लोग सुन रहे. वही दशरथ, वही कौशल्या, वही सुमित्रा, वही कैकई, वही वशिष्ठ, अरुंधत, सुमिंत, वही राम, लखन, भरत, रिपुसुदन, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ति. तो आपकी कथा से लोग बोर नहीं होते? तुलसी जी बोले नहीं. क्यों? राम कथा से आदमी तब बोर होगा जब मछली पानी से बोर होगी. हे तुलसीजीचं उत्तर आहे. जोपर्यंत माशाला पाण्याचा कंटाळा येत नाही तोपर्यंत जिवंत माणसाला रामायणाचा कंटाळा येणार नाही. तो आपकी रामकथा कब तक चलेगी? जब तक दुनिया में चांद और सूरज है. लेकिन तुलसी जी बोले मेरी गलती हो गई जवाब देते देते. मैंने गलत जवाब दिया कि जब तक दुनिया में चांद और सूरज है तब तक रामकथा चलेगी. तो सही जवाब क्या है? जब तक दुनिया में राम कथा है तब तक चांद और सूरज रहेगा. ही सही जवाब आहे. म्हणून कथा आपली व्यथा कमी करण्यासाठी आहे, करमणुकीसाठी नाही, मनोरंजनासाठी नाही. ठोंबरे पाटील त्याची आज नितांत गरज आहे शेठजी. अरे काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी लाखो रुपयाचा चुराडा चालू आहे आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालू आहे. आणि मग प्रश्न पडतो रामायण गेलं कुठं? कोण म्हणतंय तुम्हाला मैत्री करू नका? जरूर करा, जरूर करा. फक्त विनंती आहे भावाला डावलून करू नका. कारण मित्र पैशानं मिळतात. ठोंबरे पाटील, भावाची खरेदी होत नाही आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. ते पैसे असले म्हणजे मित्राचं टोळकं मागं पुढं चालतं स्टँडवर. तुम्हाला चांगले अनुभव आहे. पैसे पाहिजे, अनोळखी सुद्धा जवळ येतं. पैसे संपले, कैसे संपणार कोणी नाही. कैसे म्हणणार. जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे. अपने भी पराये हो जाते सेठ जी, अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बोलवायची गरज नाही. आपण जी कथा ऐकणार आहोत सावत्र भावाची, हे तर मान्य आहे ना तुम्हाला? शक्य नाही. 4ही भाव डोळ्यापुढे आणा. राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकईचा. मिथिला नगरीमध्ये बरं का ठोंबरे पाटील, उद्या धनुष्यभंगाचा कार्यक्रम आहे. त्याच्या आदल्या दिवशी रैदास, रामचंद्र आणि लक्ष्मण 2 भाऊ विश्वामित्राच्या पायाची सेवा रात्री करत होते. विश्वामित्र सहज म्हणाले, रामा लक्ष्मणा जा, विश्रांती करा. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राला नमस्कार करून आपल्या शयनकक्षात गेले. आता लक्ष्मण पायशाकडे बसला आणि रामाची पावलं मांडीवर. ही सावत्र भावाचं सांगतोय. रामचंद्र म्हणाले, लखन रात दिन सेवा ही सेवा करता है, जाओ शयन करो. भैया मेरी माँ सुमित्रा ने कहा था कि बेटा तू मेरी गोद में था तो तुम्हारे पिता दशरथ जी को मैंने यही कहा था कि मेरी गोद में से जो बेटा जन्म लेगा वो जिंदगी भर बड़े भाई की सेवा करेगा. तुम्हारी सेवा करने के लिए मैंने अवतार लिया है. तो मेरा अधिकार मत छीनो, सेवा करने दो. लक्ष्मण हट्टी आहे.
इथून चित्र दिसेल, पायशाकडे बसला, भावाची पावलं मांडीवर, पाय चपता चपता. प्रभूला झोप लागली. रात्रीचे 12 वाजले आणि एकाएकी लक्ष्मणाचं हुंदके देऊ देऊ रडणं सुरू झालं. आता अरे ते गरम अश्रू खाली पडले. रामचंद्राची पावलं मांडीवर होती. पावलावर अश्रू पडल्यामुळे प्रभूला जाग आली. सुदाम पाटील पाहिलं तर भाऊ रडतोय. कवटाळून घेतलं. 15 वर्षाचे आहे दोघंही. लक्ष्मणा, हा दादा, तब्येत बरी नाही का? बरी आहे. आईची आठवण आली का रे? नाही. बाबाची? नाही. दादा, तुम्हीच माझे मायबाप. तुम्ही माझ्या सोबत असल्यावर जगातल्या कोणत्याच मायबापाची मला आठवण येत नाही. मग रडतो का? माझा विश्वास बसला दादा, उद्या तुमच्या हातून धनुष्य तुटणार. अरे तर आनंदाची गोष्ट आहे. पुढचं ऐका ना. धनुष आपके हाथों से टूटेगा. हाँ. सीता आपकी पत्नी बनेगी. हाँ. कल मैं चरण सेवा करने आऊँगा तो भाभी दरवाजे पे खड़ी रहेगी, मुझे रोकेगी, डांटेगी. मत आओ लखन, चरण सेवा का पूरा अधिकार मेरा है, तुम्हारा नहीं. खबरदार, जिंदगी में कभी चरण सेवा करने आया तो. मुझे लग रहा भैया कि लखन की चरण सेवा की अंतिम रात, ये सेवा मुझे कल से नहीं मिलने वाली. अगर तुम्हारी सेवा नहीं मिली तो मेरे जीने में क्या अर्थ है? थोडा विचार करा सेठजी. एक सावत्र भाऊ उद्यापासून भावाच्या चरणाची सेवा मिळणार नाही म्हणून रात्री 12ला रडतो. इथं सक्का भाऊ विधभऱ्या बांधासाठी बांधावर भावाचा मुर्दा पाडतो. रामायण यासाठी ऐकायचं आहे, करमणूक नाही. प्रभूचे डोळे भरून आले. लखन, तूने बहुत लंबा हिसाब लगा लिया. देख, कल धनुष्य मेरे हाथों से टूटेगा तो सीता पत्नी बनेगी. हाँ, तो बंटवारा करता हो. बाया पैर की सेवा सीता करेगी, दाया पैर की तू करना. रात्रीचा वाटप करून दिला. रडू नको लक्ष्मणा. जरी सीता माझी पत्नी झाली तर ती डावा पायाची सेवा करल, तू उजव्या पायाची. खुश झाला लक्ष्मण. आणि हे बघ लक्ष्मणा, ज्या दिवशी तुम्ही दोघंही नसल, हा, त्या दिवशी दोन्ही चरणाची सेवा माझा मारुती करल. रात्रीचा वाटप आहे. लक्षात घ्या. आज या गोष्टीची नितांत गरज आहे. भावाचं भावावरचं प्रेम संपुष्टात आलेलं आहे. आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल, काहीच करू नका. फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं जर प्रेम पाहिलं तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्षे जास्त जगतील, हे लक्षात ठेवा. अरे ते त्यांचं टॉनिक आहे. त्यांना काय लागतं सुदाम पाटील? 2 चपात्याचं जीवन आहे. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं की मायबापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि भाऊ भाऊ रोज भांडले, 6 महिन्यात मायबाप जगाचा निरोप घेतील, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यासाठी रामकथा आहे, करमणुकीसाठी नाही, मनोरंजनासाठी नाही. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाला वंदन करण्याची पद्धत आहे बरं का दशरथजी. म्हणून गणपतीला वंदन तुलसीदासजी करतात. कोणी केलं, कादंबरी लिहिणारा असू द्या, नाही तर ज्ञानेश्वरी, शेतकरी असू द्या, नाही तर व्यापारी, तमाशा मंडळ असू द्या, भरत महाराज, नाही तर कीर्तनकार. आता जरी माझ्या पुढे हे सगळे लोक बसले ना, तरी यांनी तमाशे पाहिलेले आहे. कबूल करा. कबूल करायला काय हरकत आहे? यात्रेच्या निमित्तानं कमिटीत राहावं लागतं गावात. इच्छा नसली तरी डफावर थाप टाकली म्हणजे रात्रभर उठू देत नाही रे पवन, ते तमाशावाले. पण पहिला गण असतो, ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकर रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. हे कामापुरतं सांगतो त्यांना. तमाशा आहे का? त्यातला गण सांगितला, त्यांचाही गण आहे. नंतर गवळण, मग वग लावतात ते. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा. ज्ञान्यांचे राजे ज्ञानेश्वर महाराज आहे, हे तर मान्य आहे ना. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. पण ग्रंथाचा प्रारंभ करताना गणपतीलाच वंदन आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो. या नायानं तुलसीजी सुद्धा गणेशाला वंदन. कारण गणपती विघ्नहर्ता देव आहे. बघा रे दास, ज्या घरात गणपती आहे त्या घरात सर्कस आहे. भरत महाराज, अण्णा बाबा
अरे पटत नाही वाहनाचं. बाहेर गेला वाटतं. ठीक आहे. वाहनाचं पटत नाही. एखाद्या घरामध्ये जर 4 भाऊ असेल गुलाबराव, तर आवडीनुसार वाहन खरेदी करते ते. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरची राजदूत, 3 नंबर हिरो होंडा, धाकट्याची सुझुकी आहे ना. तोच प्रकार घरात आहे गणपतीच्या. त्याच्या मम्मीचा वाघ आहे, पप्पाचा बैल आहे, भावाचा मोर आहे, याचा उंदीर आहे. इथून तर मोटरसायकली आठवणं काही खर्च आहे का याला? हे गणपती ज्या घरात आहे त्या वाहनाचा तर विचार करा. महादेवरावचा बैल, पार्वती आईचा वाघ, कार्तिक स्वामीचा मोर, याचा उंदीर, पप्पाच्या गळ्यात साप. इथून डोकं चालवा, जमते का यांचं? अरे नेहमी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. जिथं वाहनाचं जोडत नाही. एवढंच नाही, दोघीचं रात्रंदिवस भांडण आहे. शेठजी तुमचं बरं आहे. दोघी आहे ना त्या. एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी तुकोबा राहिले येतात. दोघी भांडतात. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याची धाडले वनारे. आपण कीर्तनकार असल्यामुळे ते प्रमाण येतात, पण योग्य आहे म्हणून देतो बस. गंगा गौरी आणि दोघी भांडवी आणि संभ्याशी धाडले वनारे. गंगा आणि गौरी रात्रंदिवस दोघीचं भांडण आहे. गणपतीनं विचारलं पार्वतीला, मम्मी काय पिंट्या, आणि तोंड कसं उतरलं? अरे काही गोष्टी आईनं लेकराजवळ सांगायच्या नसतात बेटा. तू ओळखलं नाही मला? लेकराजवळ म्हणतेस? मी कोण्या खात्यावर आहे माहीत नाही का तुला? कोणतं खातं आहे? सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. दुःखाचं हरण करणारं खातं माझ्याकडे दिलंय मम्मी, आणि माझी मम्मी दुःखी कसं वाटत जाईल मला? काय त्या खात्याचा उपयोग आहे? अरे बाळा आता सांगतेस, हे बघ मी तुझ्या बापाची लग्नाची गंगा मागून आली. हां, अरे लग्नाची असून मी मांडीवर ती बसली डोक्यावर. हे बरं वाटतं का रे एका घरात? मी तिथंच होतो म्हणून सांगतोय भानगडी. म्हणून गंगा गौरी दोघी भांडवी. काळजी करू नको, तिला मी खाली आणतो, गणपतराव म्हणाले. आणि गणपतराव गेले गौतम ऋषीच्या आश्रमात विद्यार्थी होऊन. जया नावाच्या दासीला सोबत गेलं. वेळ वाढवत नाही, 1 मिनिटात. जया नावाची दासी सोबत घेतली, तिला गाय केलं. ही विद्यार्थी झाले. प्रवेश गौतम ऋषीच्या आश्रमात मिळाला. गौतमाचं सामर्थ्य असं होतं, सकाळी स्नानाला जाताना भात टाकत जायचे रस्त्याने. स्नान करून वापस येईपर्यंत भाताचं पीक उगवून यायचं, कापणीला यायचं, आणि त्या भातावर दुपारचे विद्यार्थी जेवायचे. हे सामर्थ्य गौतमात होतं. आणि ही जया नावाची दासी गायीच्या रूपामध्ये भाताची शेती फस्त केली. तिकडनं गौतम ऋषी आले, पाहिलं तर भाताची शेती फस्त केलेली आहे. राग आला, दरबाची काडी अभिमंत्रित केली, फेकली गायीवर. गाय मरून पडली. निमित्त होतं, गाय मरून पडली. गोहत्येचं पाप लागलं. गौतम ऋषी उतरल्या चेहऱ्यानं आश्रमात. विद्यार्थ्याच्या रूपातला गणपतराव. गुरुजी तोंड कसं उतरलं? हे एवढ्याच उद्योगावर आहे ना. इथं मम्मीला विचारून गेलं तर तुझं तोंड का उतरलं? आता गुरुजीला तोंड कसं उतरलं? अरे माझ्या हातून गायीची हत्या झाली. उपाय आहे ना. काय? गोहत्येच्या पापातून मुक्त होण्याचा एकच उपाय आहे गुरुजी. महादेवरावच्या डोक्यावरची गंगा खाली आणा, त्याच्यात आंघोळ करा की तुम्ही पापमुक्त. हे गणपतराव कोणतंही कार्य म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या नयानं तुलसीजी सुद्धा गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, सीतारामाला वंदन, गुरुदेवाला वंदन. प्रत्येकाला वंदन केल्यापेक्षा सिया राममय सब जग जाणे करो प्रणाम चोरी जुग पाणी. असं करीत भरत महाराज तुलसीचा नियम आहे. बिनु सतसंग न हरिकथा. प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे. प्रयाग क्षेत्रात वास्तव्य करणारे भारद्वाजी नावाचे महात्मे आहे. आणि कुंभमेळा तसा माघ मेळा, दरवर्षीचा माघ मेळण्यामध्ये सगळे साधू संत एकत्रित ज्ञानाची चर्चा, शास्त्रचर्चा, आणि पूर्णाहुतीच्या दिवशी यांना भेटून निघून जातात. याही वर्षीचा माघ मेळा सगळे साधू संत भेटायला आले. शेवटी एक महात्मे आले, तेव्हा भारद्वाजी खाली उतरले. त्यांना आसनावर बसवलं.
ज्यांना आसनावर बसवलं विठ्ठलराव ते याज्ञवल्क्य आहे आणि खाली उतरले ते भारद्वाजजी. ही साधूची नम्रता आहे बरं का, एवढं लक्षात ठेवा. साधूची नम्रता आहे. एक 5 मिनिट घेतो बरं का ठोंबरे पाटील, किती मिनिट घेतली तर तुम्हाला वेळच संपवतो. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. टोमॅटो वगैरे सगळे व्यवस्थित आहे. ठोंबरे पाटील टेन्शन घेऊ नका. घडलेली घटना, डोंगरेजी महाराजची कथा सेठजी पंढरपूरला होती. साधारण ही 79-80ची गोष्ट आहे. विठ्ठल महाराज चार 5 दिवस सगळे पंढरपूर पागल झालं, जनसागर. आणि रैदास डोंगरेजी महाराजची पद्धत होती, हातात छोटी जपमाळ असायची, नासागरी दृष्टी. मेरा कन्हैया म्हटलं की तेही रडायचे, लोकांच्याही अंगावर शहारे झाले. सेठजी सगळे पंढरपूर पागल झालं. 6व्या दिवशी भारताचे गृहमंत्री होते शंकररावजी चव्हाण साहेब. तेव्हा कोणीतरी, साहेब 1 लाख लोक आहे, कथा चालू आहे, भागवत कथा, आपण तिथे जाऊ भेट द्यायला. नियोजित कार्यक्रम नव्हता आणि ते समाज जमला म्हणजे येतातच नाही का सेठजी. हां बस बस धन्यवाद, हो म्हणत जा. आता भारताचा गृहमंत्री येतो म्हटल्यावर काय बंदोबस्त असेल. अर्धी कथा रंगात आलेली, लोक तल्लीन झालेले, पोलीस पळत आले, 5-50 पुढे 5-50 मागे, शिट्या फुंकतच कथेत विक्षेप झाला. साहेबांच्या हातात हार होता, शंकररावजी चव्हाण साहेबाच्या. स्टेजपर्यंत आले होते. चलबिचल झाली म्हणून डोळे उघडले डोंगरेजी बाबांनी. शंकररावजी चव्हाण स्टेजवर येण्याच्या तयारीत. तिथूनच हात जोडले बाबांनी. साहब, मैंने आपकी पुष्पमाला स्वीकार की है, वहाँ रख दो, मंचक पर मत आओ, और बुरा भी मत मानो साहब. हम दुनिया में एक नेता मानते हैं जो हमारा विठ्ठलनाथ बीट पर खड़ा है. प्रणाम. गेले. लक्षात घ्या. 2 दिवसांनी करपात्रीजी महाराज आले पंढरपुरात. करपात्रीजी आणि डोंगरेजी ही गुरुबंधू बरं का रैदास. त्यांना करपात्रीजी का म्हणायचे. धातूला स्पर्श केला नाही, जन्मभर वंजईतच पाणी प्याले आणि वंजईतच जेवण केलं, कराचं पात्र केलं जन्मभर, म्हणून करपात्री. नीट ऐका. असे त्यागी संत करपात्रीजी पंढरपुरात आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मवृंदांनी सांगितलं, करपात्रीजी बाबा, हाँ आपके गुरु भाई डोंगरेजी महाराज की कथा चल रही, बहुत भारी भीड़ है, 7 दिन हुए. अच्छा चलो हम भी कथा अमृतपान करने आते हैं. आता आज पोलीस नाही सेठजी, आज मागं पुढं 5-50 ब्राह्मण आहे, सोवळे नेसलेले. मधामध्ये हा महात्मा करपात्रीजी. चालू कथेत आल्यावर डोंगरेजी बाबानं पाहिलं, उतरले. मी त्याकरता सांगतो, उतरले सिंहासनावरून, घाई घाई गेले, खाली उतरले, बाबांचा हात धरला करपात्रीजीचा, आपल्या जागेवर बसवलं, स्वतः खाली बसले. आता केवढा चमत्कार झाला. सगळे पंढरपूर चकित झालं. चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. 2 दिवसापूर्वी भारताच्या गृहमंत्र्याला स्टेजवर न येऊ देणारा साधू आज उतरतो काय, खाली येतो, त्या बाबाला वर नेतो, आपल्या आसनावर बसवतो. म्हणजे हा मोठा साधू असला पाहिजे लोकांचं. आता लोकांची काय अपेक्षा असते, यांनी 2 मिनिटात आशीर्वाद द्यावा, है ना. सिंहासनावर बसलेले करपात्रीजी महाराज, सगळी समाज शांत झाला आणि करपात्रीजी महाराजांनी धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. देखो भाई, मैं और डोंगरेजी बाबा गुरु भाई है. मैं विठ्ठलनाथ जी का दर्शन करने पंढरपुर आया था. वहाँ ब्रह्मवृंद ने बताया कि तुम्हारे गुरु भाई डोंगरेजी महाराज की कथा चल रही है, तो मैंने कहा चलो मैं भी कथा अमृत पान करने आऊँ.
मैं यहाँ कथा श्रवण करने आया था, लेकिन उल्टा हो गया। मेरे बाबा ने मुझे सिंहासन पर बिठाया और मेरा डोंगरे जी बाबा नीचे बैठ गया। लेकिन गलती समझने में मत करो कि मैं सिंहासन पर बैठा तो बड़ा साधु, वो नीचे बैठा तो छोटा साधु। नहीं, निर्णय तो आपके सामने हो गया कि मेरा और डोंगरे जी का भक्ति का तराजू डोंगरे महाराज का इतना वजनदार है, नीचे बैठ गया, और मैं भक्ति में इतना हल्का हूँ, मुझे ऊपर उठा लिया। ही साधूची नम्रता सांगतोय मी। आज भारद्वाजजी खाली बसतात याज्ञवल्क्यजी सिंहासनावर। किती वर्षापासून इथे राहतो बाबा, पण माझा संशय गेला नाही। नात एक संशय बड़मोरे करगत वेद तत्व सब तोरे। उतनी कथा मैं नहीं, पूरा संसार जानता है। एक राम दशरथ का बेटा, त्याचा थोरला पुत्र राम दशरथाचा तो वनवासात त्याची पत्नी चोरून नेली, रावण मारला, नंतर आला राज्यावर बसायला। ही सगळी कथा मला माहिती आहे, पण माझा वेगळा प्रश्न आहे, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शिवजी करते, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बड़मोरे। आता हासले याज्ञवल्क्य। भारद्वाज, आपको राम कथा की पूरी जानकारी, तो मैं अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं, मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ। ऐसे ही संशय कीन भवानी, जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा प्रश्न पार्वती आईनं महादेवाला विचारला, आणि महादेवानं आई पार्वतीला जी कथा सांगितली तसाचा तसा संवाद मी आपल्याला सांगणार आहे। आपण लक्षपूर्वक श्रवण करा। भारद्वाजजी, एकदा त्रेतायुगामध्ये एक बार त्रेता युग माई, एक बार त्रेता युग माई, एक बार त्रेता युग माई, एक बार त्रेता युग माई। शंभु गए कुंभचिरी सिगाई, शंभु गए कुंभचिरी सिपाही, एक बार त्रेता युग माही, एक बार त्रेता युग माही। शंभु गए कुंभ जनिष्ठ पाए, शंभु गए कुंभ जनिष्ठ पाए, एक बार त्रेता युग माई, एक बार त्रेता युग माई। संग सती जग जननी भवानी, संग सती जगा जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जाओ। एक बार त्रेता युग माही, शंभु गए कुंभगिरी सिपाही, एक बार त्रेता युग माही, गए कुंभ जरी सिपाही। बस कथेला प्रारंभ झाला बरं का ठोंबरे पाटील। याज्ञवल्क्य म्हणाले, बाबा, एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकर राम कथा ऐकण्यासाठी अगस्ती महाराजांच्याकडे गेले। एकटे नाही, सोबत सती आहे। संग सती जगजननी भवानी। आणि तेव्हापासून शेठजी हे पद्धत आहे, कथा दोघांना ऐकायची। होशील मोराई नावाचं सती आणि शंकरजी दोघेही। आज चुकून जर एकटा महादेव आला असेल, त्यानं उद्या आपली पार्वती सोबत आणणे, आणि परस्परे जर पार्वती आली असेल तर तिनं 1:45 घराला कुलूप घालून शंकरला पुढं घालून आणणे उद्या। हाय काय करू नका, याचं कारण सांग, ते पोरगं नीट बसवा देते। कारण सांगतो मी। पतीनं जर पुण्य केलं
पत्नीला अर्ध आपोआप मिळतं. बरं का ठोंबरे पाटील, नीट ऐका हे. पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं. कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. तुम्ही बारीक चिंतन करा. 25 वर्ष ज्या माईच्या पोटात तिचा जन्म झाला, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या भावासोबत बहिणीसोबत खेळली, हे 25 वर्षाचं रक्ताचं नातं, हे वेळेवर येतं बासिंगवालं कोण्या गावचं, त्याचा परिचय नाही आधी. त्या अनोळखी बासिंगवाल्यासाठी 25 वर्षाचं रक्ताचं नातं एका मिनिटात तोडते. एवढा त्याग आहे का कोणाचा? एवढं नातं तोडते. दिली तिलांजली कूळ नाम रूपासीन शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एकदा देह त्याला अर्पण केला, मग त्यानं रॉकेल ओतून पेटवला किंवा विहिरीत टाकून मारला तरी चालेल, पण देह अर्पण केला. एवढा त्याग कोणाचा आहे जगात? जरा विचार करा. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आणि म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. एक अक्षर नाही आणत ना सोबत. माहेरी असली म्हणजे तिचं नाव बघा बरं, कुमारी, मग माहेरचं नाव, बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा आणि जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर सगळे अक्षर माहेरी टाकून देते. आणि मग सासरचे, सौभाग्यवती, पुढे मिस्टरचं, हे वेळेवर आलेलं बाशिंगवालं. बरोबर आहे? अरे एवढा त्याग आहे. म्हणून पतीच्या पुण्याईत हक्क आहे. तुम्हाला माहिती आहे ना, सत्यनारायण करायचा असला म्हणजे एकटा घरमालक त्रास काढतो का नाही ठोंबरे पाटील? ब्राह्मण बुवाला निमंत्रण देतो, कीर्तन काढची तारीख घेतो, पत्रिका वाटतंय महिनाभर रॉकेलच्या फटफटीवर. एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बघ बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डाळ डबा, लोणकडे तूप, येड्याबाबी सरपण, लोखंडी चोल, स्वयंपाकाची भांडी, महिना गेला नाही एकट्याचा शेटजी. आणि मग पूजेला बसतात नवरा बायको. मग ब्राह्मण पुढे म्हणतात, हां म्हणा मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्टेर्थम प्राप्य अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद जदुत सहितानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. ब्राह्मणाचं लक्षात, ए मावशी तसं काय बसल्या, मग हाताला हात लावा. ठोंबरे पाटील नुसता हात लावला, अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं हात लावल्याबरोबर. पण हे कथेपुरतं ठेवा. आम्ही सांगितलं कथेतनं एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको एकच तिकीट काढलं भरत महाराज. अरे कुठंही चालतो का रे सत्यनारायण? 3 स्टेशन प्रवास झाला आणि 4थ्या स्टेशनला टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक. हा म्हणला बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच माझ्या बायकांना सांगतो तिकीट काढ. यानं तिच्याकडे पाहिलं. यांचं आधी ठरलं होतं. तिच्याकडे पाहिल्याबरोबर ठोंबरे पाटील तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चालले ना. टीसी विचार करतोय, 30 वर्षे सर्व्हिस करतोय मी, पागल म्हणावं तर तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? बायको आहे माझी. मग 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 काय करतो? काळा कोटवाले हाताला हात दिसत नाही का? म्हणजे आमच्या गावाच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शरण झाला का तू? अरे ते तिथं सत्यनारायणात चालतं, रेल्वेच्या कायद्यात नाही. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. आणि म्हणून शेठजी, पती जर रामकथेला आला आणि पत्नी सिनेमा बघायला गेली तर होतं काय? याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर इथं येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघं यायचे, दोघंही. इथला नियम आहे ना, संग सती. दशरथजी हां तुम्ही सावध आहे. संग सती जगत जननी भवानी. बरं का ठोंबरे पाटील? शंकरजी आणि सती रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे. अगस्ती मुनीनं नमस्कार केला. सतीचं काही कथेत लक्ष लागलं नाही. महादेवानं लक्षपूर्वक कथा ऐकली. कथा श्रवणानंतर शिव सती दोघंही निघाले. सीता चोरीला गेलेली म्हणून राम लक्ष्मण शोधार्थ फिरत होते. इकडून महादेवजी सती जात होते. महादेवाने बघितलं, बरं काय योग आहे, ज्याची कथा ऐकली तो माझा इष्टदेव राम पुढं आलेला आहे, पण जाऊन दर्शन घ्यावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे, इथेही डोकं चालवल की झाला आमचाही बुवा बिघडला. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं, झाडं कवटाळतं आणि आमचा मिस्टर देव बाप्पा म्हणतं. म्हणून महादेवाला इच्छा असून नमस्कार करता आला नाही. ठोंबरे पाटील, इथं मोठे मोठे महादेव घाबरतात.
आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला हा, साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव, काही नाही करत साहेब. तुमचं चांगलं असेल हे महादेवाचं सांगतो मी. महादेवाला नमस्कार सुद्धा करता आला आणि पुढे गेल्यावर मात्र अष्टसात्विक भाव प्रकट झाले. नेत्राला धारा लागल्या, रोमांचित झालं अंग, कंठ दाटून आला, हात जोडले त्या दिशेनं, मुखातून शब्द महादेवाच्या निघाले. सच्चिदानंद घर परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. ओ खोई हुई चीज ढूंढ रहा, और आप महादेव बड़ादेव सबदेवन के बाबा 3-3 बार सच्चिदानंद घर परमात्मा जय हो, जय हो, जय हो कहते हो. वो कौन है? जासु कथा कुंभजिरी सी गाई. शाबाश, शाबाश. जासु कथा कुंभजिरी सी गाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. भक्ति जात में मुनि ही सुनाई. भक्ति जात में मुनि ही सुनाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. भक्ति जासु में मुनि सुनाई. कल्याण हो जाता है. भक्ति जासु में मुनि सुनाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. सोही में मई देवर रघुवीरा. देवर रघुवीरा. सोई में मई देवर रघुवीरा. सोई ममई देवर रघुवीरा. सेवक जाई सदमुनि धीरा. सेवक जाई सदमुनि धीरा. जासु कथा कुंभजिरी सी गाई. जासु कथा कुंभजिरी सी गाई. हो नारायण. जासु कथा कुंभजरसी गाई. भक्ती जासूबाई मुनी सुनाई. सोईमय इष्टदेव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ते माझं इष्टदैवत राम. राम, हाँ मुझे सच नहीं लगता क्यों? अगस्ती जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा? अरे वियोगी ब्रह्म कैसे? जर राम ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली. बटलं झाडं कवटात. महादेवजी हसले. जेव्हा तुम्हारे मन अति संदेह तव किन जाई परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय वाटतो तर जाण परीक्षा घ्यायला. मी बसतो वडाच्या झाडा सावलीत, तबल का बैठो बट छाई. बसले महादेवजी परीक्षा घ्यायला. बरं का शेठजी? सतीनं विचार केला, आता परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. हा सीतेसाठी रडतोय ना, आपण सीता होऊन जावं. जर भगवान असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन ना हात धरून रडल, जानकी का गई थी, कितने दिन से रो रहा था. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीता झाली. सती सीतेच्या रूपात आली. रामचंद्रानं ओळखलं, पण काय म्हणावं हा प्रश्न पडला. कारण रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात आणि शंकरजी सीतेला माता मानतात. एकमेकाचे भक्त आहे बरे का ठोंबरे पाटील. राम शंकराचे भक्त आहे, शंकर रामाचे भक्त आहे. म्हणून रामचंद्र प्रभू ओम नमः शिवायचं भजन करतात राम प्रभू. आणि महादेव हात वर करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम लाजू नका. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. वाह वाह. श्रीराम जय राम जय जय राम.
सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव हो भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव श्रीराम जय राम भजन करी महादेव हो भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव देव हात वर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम वा वा श्रीराम जय राम जय जय राम दशरथजी पहिल्या दिवशी मजा आली हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ये बा श्रीराम जय राम जय जय राम अच्छा श्रीराम जय राम जय जय राम शाबास. श्रीराम जय राम जय जय राम 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 हो रामचंद्र प्रभू महादेवाचं भजन करतात. महादेवजी श्रीराम जय रामचं भजन करतात. भगवान शंकरजी सीतेला माता मानतात. रामचंद्र सतीला माता मानतात. झालं काय, सती सीतेच्या रूपात गेली. श्रीरामानं ओळखलं, पण म्हणावं काय, सीते म्हणून हाक मारावी तर साक्षात सती माता आहे. माते म्हणून बोलवावं, सीतेच्या रूपात आहे. म्हणून राम प्रभूला सीतेही म्हणता येईना, मातेही म्हणता येईना. प्रभूनं हात जोडले, सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. चित्राना सीते म्हणावं ते नाही का शेठजी, शिवाजी राजाच्या पोवाड्यात दशरथ राजे शिवाजी राजाच्या पोवाड्यात आहे. गोंधळी म्हणावं, आलं तुमच्या लक्षात, गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे. नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला, तुळजापुराहून, बस तो प्रकार. आलं ना तुमच्या लक्षात. सीते म्हणावं जगन्माता आहे. माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. सीतेही म्हणता येणार, मातेही म्हणता येणार रामप्रभूला. म्हणून प्रभूने सीताही म्हटलं नाही आणि माताही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. झालं आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं, बाबांनी मला ओळखलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. मेरे पिता शंकर काय. घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, पुन्हा उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, राम सीता सिंहासनावर ते सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती महादेवाजवळ आली.
महादेवजीला माहीत होतं, त्यांना सगळे कळलं ही माझी आई होऊन गेली, कारण महादेव सीतेला माता मानतात, माझ्या आईच्या रूपात गेली, पण खोटं बोलणार आहे. आल्या आल्या विचारलं, अरे कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा आली न गुसाई, परीक्षा वगैरे काही नाही घेतली. काही नाही घेतली, मग गेली ती कशाला? तुम्ही इथून नमस्कार केला, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. ठोंबरे पाटील महादेवाच्या लक्षाला खोटं बोलते आहे. कैलासाकडे निघाले, पण मनोमन प्रतिज्ञा केली शेठजी महादेवानं, या देहात सती आहे तोपर्यंत हिच्यासोबत मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. आता विचारलं सतीनं कोणती प्रतिज्ञा केली? आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं हिला जर सांगा तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 शंकरजी आणि सती कैलासावरती आले. नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ते स्वतः महादेवाने उचललं आणि सामोर मांडलं. सांगितलं, देवी सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. म्हणजे सतीच्या लक्षात आलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे पत्नीत्वाचा त्याग झाला. आणि महादेवजीला समाधी लागली सेठजी. त्या समाधी काळात दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि पद आणि मद हे शब्द दोन्ही जवळजवळचे आहे. पचा म करायला फार खर्च येत नाही राजा. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा की लगेच त्याचा म होतो. आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अभिमान वाईट असतो. हे जे मद आहे ना, मद शब्द संपत्तीचा, तारुण्याचा आणि सत्तेचा 3 मद आहे. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुई जैसा. तारुण्य आहे तेव्हा कोणाला जुमानत नाही, ते चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून पाडतं. अरे त्यासाठी तारुण्य नसावं, ढकलून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं, तेव्हा तारुण्याला शोभा आहे. तारुण्याचा मद. संपत्तीचा मद. संपत्ती टिकत नाही सारखी, लक्षात ठेवा. संपत्ती टिकवायची असेल तर मोठ्या भावाचा मान राखावा लागतो. मोठा भाऊ म्हणजे शेठजी, मोठा भाऊ हा धर्म आहे. संपत्तीचे 4 वाटेकरी 1 मिनिटात सांगतो. धर्म, अग्नी, राजा आणि चोर हे सख्खे भाऊ आहे 4ही. त्याच्यातला मोठा भाऊ धर्म आहे. धर्माचा अपमान झाला की 3 भाऊ रागावतात, मग त्या संपत्तीला आग लागते. नाही तर राजा ताब्यात घेतो, नाही तर चोरटं पळवतं. तश्याम जष्ट अवमानेन कुप्यते त्रय बांधवाहा. म्हणून दशरथजी जिथे धर्म आहे तिथं भगवान थांबतो. भगवान थांबला की त्याची अर्धांगिनी लक्ष्मीनी थांबते. तिला थांबावंच लागतं. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. झाडाची सावली माहिती आहे ना तुम्हाला? सकाळी बघा पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याच्या खाली, 5 वाजता पूर्वेकडे. आणि एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. तसे जे माणसं तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात तेच म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटामध्ये बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास. संपत्तीचा मद, तारुण्याचा मद, तसा सत्तेचा मद. राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं, मद आला. ब्रह्मसभेमध्ये प्रजापती आले की उभा राहायचं सर्वांनी. सर्व देवता, ब्रह्म, विष्णू, महेश हा नियम आहे. त्या पदाला महत्व आहे शेठजी. विधानसभेमध्ये साधा माणूस होता का नाही त्या पदावर? ठोंबरे पाटील, धोत्र, नेहरू सदरा, टोपी, जाकीट न चष्मा. हरिभाऊजी बागडे, साधं धोतर, पण बसून असायचे. आणि आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ शर्टिंग करून तरी उभं राहूनच बोलणार. मुख्यमंत्री असू द्या, उभं राहून बोलावं लागतं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय. प्रत्येक वाक्यात महादेव नाही, अध्यक्ष महोदय. वेळ मागावी लागते. प्लीज प्लीज नाही, बसा. बाकीच्यांचं ऐकायचं आहे मला, बसा. पद आहे ते. ब्रह्मसभा, जशी विधानसभा न लोकसभा, हे आपली ब्रह्मसभा चालू आहे. यातले प्रजापती दक्ष राजे. आणि दक्ष प्रजापती पदावर असल्यामुळे आल्यानंतर सर्वांनी उभं राहायचं हा नियम आहे.
दक्ष राजे आले, सर्व देवता उठले, फक्त तिघं बसले, ब्रह्म, विष्णू, महेश. ब्रह्मदेवाकडे लक्ष गेलं. वाईट वाटलं नाही का? माझा बाप आहे, मुलाचा सन्मान करायला बाप ऑफिसमध्ये नाही उठणार, वाईट वाटत नाही. शेजारी लक्ष गेलं, विष्णू भगवान, हा तर बापाचाही बाप आहे ना विष्णू. माझा आजा लागतोय, नाही नातवाचा सन्मान करेल. पण शेजारी लक्ष गेलं तर महादेवराव, त्यांच्याकडे नात्याच्या संबंधानं पाहिलं, दैवाच्या नाही नात्याच्या. जावाई आहे पठ्ठ्याचा, मुलगी दिली याला, याला काय तकलीफ होती उभं राहायला. दशरथजी जे बोलायला सुरुवात केली, माकडाच्या डोळ्याच्या, मरकट लोचन, इथून प्रारंभ केला. सासरा बोलतो जावायाला सर्वाच्या समोर. अरे हे ऑफिसमध्ये 5-50 मोठे अधिकारी बसले, तिथं जर सासरा लाल डोळे करून आला आणि जर जावायाला माकडाच्या डोळ्याच्या, बरं वाटेल का? महादेवानं खाली मान घातली. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, राख फासतो अंगाला, बैलावर बसून फिरतो. तरी महादेवानं खाली मान घातली. शेठजी एका शब्दानं सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर सतीला सांगितलं नाही. हे प्रकरण जर 2024 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन जर सासरा जावयाला बोलला असता माकडाच्या डोळ्याच्या, काय झालं असतं ठोंबरे पाटील? ऑफिस सुटल्यावर सासऱ्याचा राग पत्नीवर निघला असता का नाही? आल्या आल्या सुटक्यात भर, कुठं जायचं? सुटक्यात भर म्हणतो तुला, कुठं जायचं? तू या बापाकडे देतो निवून का? ऑफिसमध्ये येऊन बोलला बाप माकडाच्या डोळ्याच्या. पण महादेवराव सतीजवळ सांगितलं नाही. असे काही दिवस गेले. दक्ष राजानं मोठं यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रण दिली. फक्त दोघाला निमंत्रण दिलं नाही, जावयाला आणि लेकीला. आणि सगळे देवता येतात, जेवणं करतात, निघतात. तेव्हा दक्षराजे म्हणाले, झाले का जेवणं? आता स्वर्गाला. असं करा, कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गेच का? त्याचं कारण आहे शेठजी. कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे माझ्या जावयाला कळेल की हे माझ्या सासऱ्याकडून गुलाबजाम खाऊन येतात, आम्हालाच निमंत्रण नाही, एवढाच उद्देश. आताही गावगाड्यात ही चालू आहे पद्धत. अजून ती परंपरा आहे. महादेवरावला माहिती असते शेजारच्या नामदेवरावला पंजाबरावचं निमंत्रण नाही, हे गावगाड्यात चांगलं माहिती असते. महादेवराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही. शेठजी नामदेवरावला आवाज देतो, चला नामदेवराव. कुठं? पंजाबरावकडे आंबेरस आहे, हापूसच्या आंब्याचा, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचा. आम्ही जखमीवर मिठचो करा, भीक लागली का आम्हाला? जाण कुलप लावून घरादारास येत. बस तो प्रकार आहे. कैलास मार्गे विमानं न्या. आणि खरंच कैलास मार्गे विमानं आल्यावर सतीचं लक्ष गेलं. कुठं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय तिथं? फार मोठा यज्ञ आहे. सगळे आले, तुम्हीच दिसले नाही, शंकरराव नाही दिसले. झालं यांचं काम, गेले देवता निघून. आता सती महादेवाकडे आली. ठोंबरे पाटील, आता परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे माता भगिनीपासून शिकावं. यांचा कोण स्पेशल तास घेतं शाळेत कोणास माहीत. हे वाक्य नाही जमत पुरुषाला, ते त्यांच्याकडेच आहे. बरोबर ढकलणार कार्यक्रम मिस्टरवर. सती म्हणाली महादेवजीला, का हो काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या पप्पाकडे नाही का? खरं सांगा, काही खर्च येतो का सरळ बोलायला? सतीनं माझ्या बापाकडे नाही म्हटलं. हे त्यांची हुशारी पहा महिलांची. माझ्या बापाकडे नाही म्हटलं, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे.